नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण इयत्ता 10वी पूर्व परीक्षा विषय मराठीची सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. त्या अगोदर तुम्हाला अजून विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2023 आणि 24 म्हणजे गेल्या वर्षीचे आहे, सरावासाठी मी आलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला अजून विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. वेळ 3 तास देण्यात आलेले आहेत आणि गुण आहे 80. इथे काही सूचना दिलेल्या आहेत, ती सूचना तुम्ही वाचून घ्यायची आहेत. की पहिल्या की सूचनेप्रमाणे आकलन कीर्ती वा व्याकरण कीर्ती यामधील आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेनानेच काढाव्यात. उपयोजित लेखनातील कीर्तीसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कीर्ती उत्तरपत्रिका लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि चौथा सूचना आहे की विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न 5वा सारांश लेखन या घटकातील गद्य विभागातील प्रश्न 1 ई आपटित उतारा वाचून त्या उतार्याचे सारांश लिहायचे आहे. आणि 5वा स्वच्छता नीटकेपणा वा लेखन नियमानुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. अशा प्रकारे आपण हे जे काय होतात ते आपण सूचना वाचलेली आहेत. आणि इथे उतारा आलेला आहेत. पहिला की कीर्ती क्रमांक 1 आहे की उताराच्या आधारित सूचनेनुसार कीर्ती करा. नावे लिहा. पहिला आहे की गर्दीने फुललेले स्टेशन. दुसरा आहे अर्नुमाची गाव. हे तुम्हाला जे उतारा दिलेले आहेत, हा जो उतारा दिलेला आहे त्याचं तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करायचे आहेत. आणि वाचन करून त्या तुम्हाला गर्दीने फुललेले स्टेशन कोणतं आहे, अर्नुमाचे गाव कोणतं आहे, हे तुम्हाला उतारामध्ये शोधून इथे लिहायचे आहेत. असे तुम्हाला 2 मार्कासाठी होता. आणि दुसरा आहे कारणे लिहा. पहिल्या अर्निमाला दिल्ली जाणे भाग होते, कारण. दुसरा आहे अर्निमाने CISF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला, कारण. हे काय कारण आहे मित्रांनो, ते तुम्हाला या उतारामध्ये शोधून लिहायचे आहेत. उतारा तुम्हाला मी दाखवलेला आहे, त्याचं तुम्ही काळजीपूर्वक वाचन करा. आणि तिसरा आहे की सोमत आहे की प्रत्येकामध्ये एक जिद्दी अर्निमा असते. ह्याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. हा सोमत आहे मित्रांनो, हे सोडायचे नाही. हे 3 मार्काचे असतात. हे आपल्या हातातले असतात, हे सोडायचे नाही आपल्याला. तुम्ही अर्निमाच्या जे पाठामध्ये काय शिकला आहे ते अर्निमा कसे जिद्दी असते हे तुम्हाला हे लिहायचे, तुमचे विचार स्पष्ट करायचे आहेत. हे तुम्ही लिहू शकता आरामात. असे तुम्हाला समजला 3 मार्क्स दिलेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला 10वीचे पूर्व परीक्षेचे अजून विषय पाहिजे, विज्ञान, भूगोल, इतिहास, अशा प्रकारे अजून विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आहे की पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार कीर्ती करा. कीर्तीबंध पूर्ण करा. पहिला आहे की संत गाडगेबाबांना मान्य नसणाऱ्या गोष्टी. हे जे तुम्हाला उतारा दिलेला आहे ह्याचं तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. ते उतारा आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. आणि दुसरा आहे कारण लिहा. ज्ञान विज्ञानची कास धरावी. आणि काय कास धरावी कारण ते तुम्हाला पॅराग्राफमध्ये शोधून लिहायचे आहे. बाय आकृती पूर्ण करा. ग्राम गीता ग्रंथ लिहिणारे संत. हे तुम्हाला त्या उतारामध्ये शोधून लिहायचे आहेत. आणि सोमत इथे आलेलं आहे की सोमत स्वच्छतेचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. हे सोमत खूप सोपं आहे, ते तुम्ही लिहू शकता 3 मार्कासाठी आहे मित्रांनो, सोडायचे नाही तुम्ही. आणि कीर्ती क्रमांक दुसरा आहे की पुढील कवितेच्या आधारित सूचनेनुसार कीर्ती करा. पहिला आहे आकृतीबंध पूर्ण करा. मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करायचे गोष्टी. कोणत्या 4 गोष्टी करायच्या आहेत ते तुम्हाला इथे आहेत पॅराग्राफ. हे पॅराग्राफ आहे मित्रांनो, उतारा आहेत, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये शोधून लिहायचे आहेत की मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून कोणत्या 4 गोष्टी करायच्या आहेत ते तुम्हाला इथे उतारामध्ये आहे, ते तुम्ही शोधून लिहायचे आहेत. उतारा वाचून घ्या तुम्ही. आणि दुसरा आहे पुढील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहायचे, तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलेलं. इथे गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि इथे विनंती लिहिलेल्या आहेत. पहिला आहे निश्चय, चित्त, दुर्भिमान, मन. असे तुम्हाला लिहायचे आहेत.
जर तुम्हाला उत्तर पण पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की उत्तर पण तुम्ही सांगा, तर मी उत्तर पण सांगणार आहे, पण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार तेव्हा मी. आणि तिसरा आहे की खालील पंक्तीचे सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. स्वतत्व हृदय कळो दूर भीमान सारा गडो पुन्हा नमन हे मळो दुरी ते आत्मबोधी जडो. ह्याचे तुम्हाला हे जे काव्यपंक्ती दिलेले त्याचे तुम्हाला सरळ अर्थ लिहायचे 2 मार्कासाठी विचारलेले आहेत. आणि चौथा एक काव्य सौंदर्य वाईट गोष्टींचे मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय सुचवाल ते तुम्हाला लिहायचे. हे तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचे 2 मार्कासाठी विचारलेले आहे ते. आणि आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एक कवितेसंबंधी कृती सोडवा. वस्तू उत्तम लक्षण. मुद्दे वस्तू उत्तम लक्षण. जर तुम्हाला वस्तू कवितेचे हे रसग्रहण पाठ असतील तर वस्तूचे लिहायचे, नाही तर उत्तम लक्षण ते लिहायचे. तुम्हाला एक लिहायचे आणि ह्याला तुम्हाला 1 मार्क्स आणि एक याला 2 असे तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा विचारला जातो. तुम्हाला प्रथम घटक चाचणी असो किंवा प्रथम सत्र किंवा पूर्व परीक्षा किंवा फायनल पेपर बोर्ड पेपर असतो. प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहे आणि प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे आणि शब्दांचे अर्थ लिहायचे तुम्हाला. असे तुम्हाला शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. ह्याचे जर तुम्हाला येत आहे शब्दांचे अर्थ ह्याचे लिहायचे नाही तर ह्याचे लिहायचे तुम्हाला. आणि इथे काय इथे खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा 4 मार्कासाठी. वस्तूंना मानही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतं. हे रसग्रहण आहे. तुम्हाला असे सौंदर्य भाषिक सौंदर्य भाषिक वैशिष्ट्य आहे असे तुम्हाला याचे तुम्हाला रसग्रहण करायचे तुम्हाला 4 मार्कासाठी विचारलेलं आहे ते. आणि कीर्ती क्रमांक तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या 2 कृती सोडवा. प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजे यश हे विधान स्पष्ट करा. असे तुम्हाला हे विधान स्पष्ट करायचे तुम्हाला. आणि दुसरा माणुसकी पेरणे काळाची गरज ह्या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आणि तिसरा लिहा बालनाटिका एक अर्ज आहे बाप्पा. हे तुम्हाला कोणत्याही 2 लिहायचे 6 मार्कासाठी विचारलं. एकला तुम्हाला 3 मार्क्स आहे. कृती क्रमांक 4 व्याकरण घटक. इथे व्याकरण आलेले आहेत की समास पुढील वाक्य वाचा आणि त्यातील समासाचे शब्द ओळखून लिहा. ते दोघे बहीण भाऊ आहेत. गरिबास अन्न पाणी द्यावे. कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्याचा विचार करावा. कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो. असे तुम्हाला समासिक शब्द ओळखून लिहायचे आहेत. इथे समासिक शब्दांची विक्री नाही करायला सांगितले. इथे तुम्हाला ऑलरेडी दिलं तसं तुम्हाला समासिक शब्द कोणता समासिक शब्द ते तुम्हाला ओळखून लिहायचे आहे ते. जर शंका असेल काही तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आणि दुसरा आहे की शब्दसिद्धी. अप हा उपसर्ग असलेले 2 शब्द लिहा. कडकडाट सारखे 2 अभ्यास लिहा. आणि खालीलपैकी कोणत्या 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. डोळे विस्फारून बघणे, लढा लावणे, तावडीत सापडणे, तुटून पडणे. असं तुम्हाला 2 वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे. तुम्हाला 4 दिलेल्या कुठलेही 2 तुम्हाला करायचे आहेत. 4 मार्कासाठी विचारलेले आहेत. आणि भाषिक घटकांवर आधारित कीर्ती शब्दसंपत्ती. पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. कंठ पाऊस. खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. वर्णीय गुण. खालील शब्दांचे वचन बदला. रस्ते वेळ. पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. समाजाची सेवा करणारा, वाहन चालवणारा. असे तुम्हाला शब्दसंपत्ती लिहायचे आहेत. आणि इथे दुसरा आहे लेखन नियमानुसार लेखन करा. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणते 2 वाक्य तुम्हाला सोडवायचे. गिर्यारोहण मला खूप महत्त्वाचे धडे दिले. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. याच गच्चीवर पहिल्या पावसाळ्यात नाचल्या. सर्प नीट नसल्या की गाड्याची फजिती होते. असे तुम्हाला 4 दिले त्यापैकी तुम्हाला 2 दुरुस्त करून लिहायचे आहेत. आणि तिसऱ्या खालील वाक्यात योग्य विराम चिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. संत ज्ञानेश्वरांची छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. परिभाषित शब्द तुम्हाला लिहायचे की पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. कॉमेडी अँड व्हील. आणि इथे आलेलं आहे की खालील कृती सोडवा. पत्रलेखनात खाली दिलेल्या निवेदन वाचा वा कोणतेही कृती सोडवा. वाचाल तर वाचाल अजय पुस्तकालय,
106 हर्षनगर अमरावती दुकानाचे वर्धापनादिनानिमित्त दिनांक 18 डिसेंबर रोजी खास सवलत. कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत. 2000 रुपयाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजता, सोमवारी बंद. इथे संपर्क दिलेले आहेत. आणि तुम्हाला इथे बिने मुलगा असेल तर बिने, मुलगी असेल तर बिने विद्यार्थी. विद्यार्थी प्रतिनिधी अनाथालय शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा किंवा संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र मित्राला, मैत्रिणीला लिहा तुम्हाला. आणि इथे आलेले आहेत मित्रांनो की किंवा सारांश लेखन विभाग 1 आहे. कृती 1 क्रमांक तुम्हाला तृतीयांश सारांश लिहायचे. हे तुम्ही दाखवतो मी तुम्हाला उतारा. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पत्रलेखन लिहा, ना तर सारांश लेखन. तुम्हाला दोघांपैकी जे तुम्हाला जमत असेल मी तुम्हाला सारांश लेखनचे उतारा दाखवतो. राहू द्या मित्रांनो, तुम्ही ते सारांश लेखन लिहू नका. तुम्ही फक्त पत्रलेखन लिहा, कारण की सारांश लेखनमध्ये खूप हे असतात. आणि बा आहे की पुढीलपैकी कोणत्या 2 कृती 16 शब्द मर्यादा 60 ते 90 शब्द. जाहिरात लेखन खाली शब्दांचे वापर करून जाहिरात लेखन तयार करायचे. हे आहेत बेकरी, केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान. हे तुम्हाला 2 कृती तुम्हाला सोडवायचे. ते जाहिरात लेखन आहे. आणि दिलेल्या सूच्य शब्दांवरून बातमी तयार करायची तुम्हाला. आंतरराज्य क्रीडा महोत्सव, 18 क्रीडा प्रकार, युवा खेळाडू, प्रशिक्षक, घरपोच प्रतिसाद. आणि तुम्हाला कथा लेखन दिले. कथा खाली कथेची सुरुवात दिलेली आहे. त्यावरून कथा पूर्ण करा. सीबी नावाचा एक राजा होता. तो दानशूरपणासाठी फार प्रसिद्ध होता. कोणी काही दान मागितले तरी सीबी राजा दान देऊन तृप्त करूनच पाठवत असते. एकदा इंद्र अग्निदेवाला त्याची परीक्षा पाहण्याची इच्छा झाली. कबुतराचे तळ इंद्राने ससानाचे रूप घेतले. असे तुम्हाला इथे कथा दिलेल्या आहेत. अजून याच्या पुढे तुम्हाला पूर्ण करून लिहायचे आहेत. 3 दिलेले आहेत, त्यापैकी कुठले तुम्हाला 2 लिहायचे आहेत. खालील लेखन प्रकारांसाठी कोणतेही कृती सोडवा. प्रसंग लेखन, परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती, परीक्षेचे वेळापत्रक, उद्या संस्कृतीचा पेपर, मित्र आणि बीजगणिताचे पेपर आहे असे सांगणे, उजळणी, शिवा पेपर लिहिणे. असे तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचे. ते ह्या 4 मुद्द्यावर तुम्हाला 8 मार्कासाठी आहेत. तुम्हाला हे 3 दिले, त्यापैकी तुम्हाला 1 लिहायचे आहेत. 1 मी ते सांगितलं आहे. दुसऱ्या खालील मुद्द्यांच्या आधारे आरसा ह्या घटकाची आत्मविवृत्ती लिहा. निर्मिती व शोध, शास्त्रीय तत्त्व, आरसाकडे पाहण्याचे दृष्टिकोन, आरसाची मात, माणसाच्या चेहऱ्यावरील भाव, त्याच्या मनाचे अडचण, आरसाचे आनंद व खत. आणि तिसरा आहे वैचारिक पर्यावरण जतन करण्याचे. यावर तुम्हाला विचार लिहायचे आहेत. अशा प्रकारे पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका मराठीची संपलेली आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचे जर तुम्हाला पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल सरावासाठी, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला याचे उत्तर पण पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज. उत्तर पण सांगा, तर मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला उत्तर पण याचा भेटेल. तर जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्या रिप्लाय देणार आहे. चला तर बेस्ट ऑफ लक.